निर्णय करण्याची मुभा आणि त्याच्यासाठी योग्य विचार आम्हाला दिलेला आहे। भाऊ, हा निर्णय घेत असताना साहेबांनी आम्हाला प्रत्येकाला मागच्या 30 वर्षात आम्हाला जेव्हापासून समजतं तटस्थपणे एखादी गोष्ट चूक आहे का बरोबर आहे याची पडताळणी करा। कुठल्याही निर्णयात एका बाजूने वाहवत न जाता एक क्षणभर थांबून तो निर्णय व्यवस्थितपणे पडताळून पहा आणि मग निर्णय घ्या। हे आम्हाला ह्या करताना नेहमीच शिकवलेले आहे। आदरणीय साहेबांचे मूल्य आणि त्यांचे शिक्षण खूप मोठी आहे। पण भाऊ, हा वैयक्तिक निर्णय राजकीय प्रवासाचा, सामाजिक प्रवासातून राजकीय प्रवासाचं जे स्थित्यंतर आहे त्याचा माझा हा पहिला श्री गणेशा आपल्या सर्वांच्या समोर आज होत आहे। त्यामुळे मी काही कुठून सोडून आले आणि नवीन आले वगैरे काही नाही। पहिल्यांदाच भाऊंच्या सोबतच श्री गणेशा व्हायला लागले। भाऊ, मागच्या काळात, मागच्या 10 वर्षात आदरणीय मोदी साहेबांची एक वेगवान विलक्षण प्रवास जो आहे, विकसनशील भारतापासून ते विकसित भारताचा प्रवास आम्ही सगळी जण बाहेर बसून खूप बारीकीने बघत होतो। त्याच्याबद्दल कुतूहल होतं, उत्सुकता होती आणि त्याच्याबद्दलचा एक वेगळा आम्ही त्याच्याकडे लक्ष देत होतो की कसा प्रवास चालू आहे। हो, तो प्रवास विलक्षण आहे, याच्यात कुणाचंच दुमत नाहीये। हे होत असताना ह्या प्रवासाच्या मध्ये मला एक निर्णायक क्षण, हा निर्णय का घेतला, संभाजीभाई यांनी त्याची पार्श्वभूमी जरी सांगितली तर भाई एक निर्णायक क्षण आला ह्याच्यामध्ये। सप्टेंबर महिन्यात स्वतंत्र भारताची जी नवीन संसद आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जी तयार झालेली आहे, त्या संसदेतलं पहिलं जे विधेयक पारित झालं, नारी शक्ती वंदन विधेयक जे होतं, तो ऐतिहासिक निर्णय होता। 50% महिलांना राज्य चालवण्यासाठी, कायदा बनवण्यासाठी, तिथे वेगवेगळ्या भागात शासन करण्यासाठी 33% रिप्रेझेंटेशन दिलं। म्हणजे हे एक अतिशय धाडसी आणि निर्णायक पाऊल होतं। मग त्या दिवशी मला असं वाटलं की या प्रक्रियेमध्ये सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करतच होतो। मग मी एकटी एक रिप्रेझेंटेशन असेल, पण या निर्णयामुळे 33% महिला, प्रत्येक जण पत्रकारांना प्रश्न विचारतात एवढ्या महिला आणणार कुठून।